कन्यादान. आज मयुरीचं लग्न होतं. पूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते. पूर्ण घर फुलांनी सजवलं होतं. मयुरी तर एखाद्या परीसारखी दिसत होती. नाजूक, सुंदर, खूप खुश होती ती. तिचं ते चेहऱ्यावरचं मोहक हास्य, तीच सौंदर्य आणखी खुलवत होते. तिचा होणारा नवरा अभि तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. काही दिवसापूर्वीच अभि तिला बघायला आला होता आणि बघताक्षणीच त्याने लग्नाला होकार दिला होता. खूप सुंदर जोडी होती त्यांची. पण थोड्याच अंतरावर बळवंतराव उभे होते. मयुरीचे बाबा खूप कौतुकाने मुलीकडे पाहत होते. मयुरीच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता ते भूतकाळात हरवले. मयुरीचा चेहरा तिचा आईसारखाच होता. साधी सरळ होती तिची आई. मोठ्या थाटात लग्न झालं होतं त्यांचं. 1 वर्षाचा सुखाचा संसार झाला असेल त्यांचा. मग चाहूल लागली येणाऱ्या बाळाची. खूप जपायचे बळवंतराव त्यांना. पण प्रस्तुतीचा वेळी अघटित घडलं आणि एका मुलीला जन्म देऊन तिने निरोप दिला या जगाला कायमचा. बळवंतराव कोलमडले होते. पण त्यांनी त्या निरागस मुलीकडे पाहिलं. तिचे ते डोळे आईला शोधत होते. त्यांनी तिला उचलून घेतले. अगदी कुशीत. खूप रडले. पण शेवटचंच त्या दिवसानंतर त्यांच्या डोळ्यात आजच पाणी आलं होतं. त्यांचे डोळे भरून आले होते. भरल्या डोळ्यांनी कौतुकाने ते मुलीकडे पाहत होते. मयुरीने तिच्या बाबाकडे पाहिलं. त्याचे भरलेले डोळे पाहून तिचं मन पण भरून आलं. तिला आठवले जुने दिवस. तिचे बाबा हेच तिचं जग होते. जसं कळतंय तसं बाबाच तिची आई बनले होते. आईची आठवण तिला कधी आलीच नव्हती. तिला हे सगळं समजलं की तिच्या बाबांनी फक्त तिच्यासाठीच दुसरं लग्न केलं नव्हतं. किती काळजी करायचे बाबा. नोकरी सांभाळताना कधीच तिच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. आजारी पडली की रात्र न झोपता तिच्या बाजूला बसून राहायचे. शाळेत सोडवायला यायचे आणि एकटीला सोडून परत जाताना 4 वेळा वळून पाहायचे. मयुरीला पण बाबाबद्दल खूप जिव्हाळा होता. आपल्यानंतर त्यांची कोण काळजी घेणार. मयुरीचं मन अस्वस्थ झालं आणि तिला आठवला मागच्या महिन्याचा प्रसंग. मयुरी झोपलेली होती. अचानक तिला कलशाचा ओरडण्याचा आवाज आला. ती जागी झाली आणि पळतच बाबांच्या खोलीत गेली. तिचे बाबा समोर छातीला हात लावून कळवळत होते, तडफडत होते. तिला काय करावे सुचेना. बाबा काय होतंय. तिने पळत जाऊन पाणी आणलं. पण परत येईपर्यंत ते शांत झाले होते. हातातील पाण्याचा पेला अलगद गळून पडला आणि ती तिच्या बाबांना हाक मारू लागली, रडू लागली. आणि अचानक बळवंतरावांचे श्वास पुन्हा सुरू झाले आणि उठूनच बसले. मयुरी त्यांना बिलगून रडू लागली. हृदय विकाराचा एक झटका त्यांना येऊन गेला होता. कसेबसे वाचले होते ते. मयुरीला तो दिवस आठवला की अंगावर शहारा यायचा आणि डोळे भरून यायचे. त्या दिवसापासून तिचे बाबा तिचा लग्नाच्या मागे लागले. विवाहसंस्था मध्ये चक्रा मारू लागले. मध्येच वकीलकडे पण जायचे. जेवणाचे भान नाही की आराम नाही. सतत फक्त आणि फक्त तिच्याच लग्नाचा विचार. त्या चिंतेमुळे की काय त्यांची तब्येत पुढे ढसळली होती. डोळे आत गेले होते. चेहरा निस्तेज झाला होता. अशातच एक दिवस अभिचं स्थळ आलं. देखणा मुलगा, चांगली नोकरी, घरदार घराणा, सर्व काही एकदम व्यवस्थित.
त्यांच्याकडून लगेच होकार मिळाला. मयुरीने पण लाजून होकार दिला. तिचा बाबांनी लगेच एका आठवड्याची तारीख काढली होती. सर्व काही एकदमच गडबडीत. मयुरी काही बोलली तर बोलायचे, मला लवकर माझी जबाबदारी पूर्ण करायची आहे. आता कन्यादानाची वेळ आली होती. भरल्या डोळ्यांनी आणि जड अंतकरणाने त्यांनी तिचं कन्यादान केलं. जाताना खूप रडले दोघे. मयुरीचे तर पाय निघत नव्हते बाबांना सोडून जाताना, पण ही तर जगाची रीतच होती. मयुरी गेली, पाहुणे पण गेले. तिचे बाबा खूप वेळ एकाच जागी बसून होते. नंतर त्यांनी कागद आणि पेन घेतला, काही लिहू लागले. दुसऱ्या दिवशीच मयुरीला वाईट बातमी मिळाली. तिचे बाबा हे जग सोडून गेल्याची. ती आणि अभि लगेच निघाले. लोक जमले होते. मयुरी खूप रडली. तिचा बाबा निर्जीव पडून होता समोर. अंत्यविधी पार पडला. मयुरी अजूनही रडत होती. तेवढ्यातच तिचं लक्ष टेबलावर ठेवलेल्या चिठ्ठीवर गेलं. त्यावर पेपरवेट म्हणून तिची बाहुली ठेवली होती. तिने ती चिठ्ठी उचलली. खाली घर आणि जमिनीचे कागदपत्र होते, जे त्यांनी 2 आठवड्या आधीच तिच्या नावावर केले होते. ती चिठ्ठी वाचू लागली. माझी छकुली, तू आधी डोळे पुस. तुला माहीत आहे मी तुला रडताना नाही पाहू शकत. एक ना एक दिवस हे होणार होते. नको रडूस. मी खरंच खूप भाग्यवान आहे, कारण या जगात मुलीचा बाप असणं ही भाग्याची गोष्ट आहे. पण मला तुझी आई आणि बाबा हे दोन्ही पण बनून राहता आलं. खूप समजूतदार निघालीस ग तू. कधीच आईचा हट्ट नाही केलास. तरी पण माझ्याकडून काही कमी राहिली असेल तर माफ कर पोरी. तुला आठवत असेल त्या दिवशी मला हृदय विकाराचा झटका आला होता. खरं तर तेव्हाच मी हे जग सोडलं असतं. माझ्यासमोर अंधार पसरला. माझ्या समोर रेड्यावर बसलेला काळा कुट्ट धिप्पाड व्यक्ती होता. त्यांच्या हातात मृत्यूपाश होता, जो माझ्या भोवती आवळला जात होता. मी हात जोडून त्यांना विनंती केली आणि फक्त 1 महिन्यासाठी हे शरीर मागून घेतलं. माझ्या विनंतीने नाही पाहून तुझी आर्तसाद ऐकून त्यांनी मला तेवढा वेळ दिला. मागच्या महिनाभर जो तुझ्यासोबत बाबा होता तो फक्त माझा आत्मा होता. त्यांचं शरीर उधारीत शिल्लक होतं. पण माझं काम झालं आता. वकिलाकडून सर्व मालमत्ता तुझ्या नावावर केलीच आहे. पण मला जे हवं होतं ते मिळालं. मी कन्यादान पुण्य मिळवलं. त्यातच सर्व काही आहे. आणि आता डोळे पुस. आनंदाने आयुष्य जग. सर्वांना सुखी आनंदात ठेव. माझा आशीर्वाद सतत तुझ्या सोबत राहील. सुखी राहा पोरी. तुझाच बाबा. मयुरीचे अश्रू थांबत नव्हते. तिचे बाबा तिच्यासाठी मृत्यूकडून पण वेळ काढून थांबले होते. ते पण तिच्या कन्यादानासाठी. एका मुलीचा बापच हे करू शकतो. तेवढ्यात तिच्या खांद्यावर हात पडला. मागे अभि होता. त्याने तिचे अश्रू पुसून आणि बोलला, मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही पाहू शकत. मयुरी तिला बिलगली. पिता नंतर आता पतीच तिचा सर्वस्व होता. कथा आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.